शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन आहे आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी शिवतीर्थवर आणि त्यांच्या स्मृतीस्थळी गर्दी केल्याचं दिसलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतरचा बाळासाहेब ठाकरेंचा हा पहिला स्मृतिदिन आहे आणि त्याच अनुषंगाने या संदर्भातल्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत आणि राज्यभरातनं शिवसैनिकांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळी गर्दी केलेली होती। स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची उंची हिमालयापेक्षा मोठी आहे। आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये त्यांचं एक खूप आदराचं स्थान आहे। त्यांचा विचार या देशाला जातीपातीच्या बाहेर जाऊन निश्चितपणे देशभक्तीचा विचार होता, ज्याला आपण वैचारिक निखारा म्हणतो, विचार मशाल म्हणतो, अशी ती विचार होती। आज तो एकनाथ शिंदे साहेबांनी तो धारण केला आहे आणि आम्हाला आनंद आहे की अजूनही स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार हा भारतीय जनता पार्टीसोबत या महायुतीमध्ये आहे। मुंबईसारख्या या स्मृतीस्थळावरती पण देखील लोक येत आहेत आणि मला या गोष्टीचा आनंद वाटते की तरुणांमध्ये विशेषतः ज्यावेळी एक शिवसैनिक म्हणून काय असतो, त्याची ताकद काय असते हे दाखवून देण्याचं काम ज्यावेळी एक शिवसैनिक करत असतो त्यावेळी बाळासाहेबांचं स्मरण किंबहुना त्याचा तेज अंगावर लावून आणि त्यांचा विचाराचा तेज मनामध्ये ठेवून तो काम समाजामध्ये करत असतो। आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की सर्वसामान्य जो शिवसैनिक आहेत, जो हाडागाडाचा शिवसैनिक आहेत, त्याला सत्ता आली किंवा नाही आली, कुठचा पद मिळाला नाही मिळाला तरी देखील तो त्या विचाराने आजही आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती कितीही बिकट असली तरी देखील तो शिवसैनिक म्हणून काम करत असताना संपूर्ण राज्यामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।